सह्याद्री डिजिटल, आवाज सामान्य जनतेचा। खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये सभापती विजयसिंह शिंदे तसेच सर्व संचालकांच्या संकल्पनेतून शेतकरी, व्यापारी, आडते आणि हमाल मापाडी यांना अल्पदरात पोटभर जेवण व्यवस्था सुरू करण्यात आली आहे। यावेळी सभापती आणि संचालक काय म्हणाले पाहूया। खरं तर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून या चाकण आवारामध्ये आपण अल्प दरामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी जो शेतकरी कबाड कष्ट करून या बाजार समितीच्या मार्केटमध्ये त्याचा माल घेऊन येतो त्यांच्यासाठी अल्प दरामध्ये भोजन व्यवस्था आजपासून प्रायोगिक तत्त्वावरती चालू करतो आहे आणि आज त्याचं अधिकृत सत्यनारायण महापूजा करून एक जेवणाचा आम्ही प्रायोगिक तत्त्वावरती करतो आहे। 3 तारखेला देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळे, राज्याचे जयकुमारजी गोरे साहेब, छगनजी भुजबळ साहेब, अतुलजी साळवे साहेब हे राज्यातले अनेक मंत्री महोदय त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुतळ्याचं अनावरण सोहळा आणि जेवणाचं उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं 3 तारखेला 3 जानेवारीला होणारच आहे। अधिकृत उद्घाटन 3 तारखेला आहे, प्रायोगिक तत्त्वावरती तोपर्यंत शेतकरी वंचित राहायला नको ह्या दृष्टीनं आज बुधवार आहे आणि बुधवारच्या मुहूर्तावरती मार्केटचा वार आहे। आज त्या निमित्तानं शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर इथं आला आहे। आमच्या सगळ्यांची धारणा अशी आहे, खऱ्या अर्थानं जो कबाड कष्ट करणारा शेतकरी वर्ग आहे बाजार समितीच्या इतिहासामध्ये आजपर्यंत त्यांच्यासाठी जेवणाची जी संकल्पना आहे ती आम्ही पहिल्यांदा चालू करतो आणि ही संकल्पना मुळामध्ये आमचे सगळे संचालक, 10 संचालकांचे सगळे संचालक मंडळ, आमच्या प्रशासनाने विशेषतः 8-10 दिवसामध्ये हे सगळं रेडी केलं आहे आणि इथं आलेली आमची भावना अशी आहे की जो कष्टकरी शेतकरी आहे, तो शेतकरी असू दे, गरीब वर्ग असू द्या, या सगळ्यांना खऱ्या अर्थानं पोटभर जेवण ते पण 40 रुपयामध्ये जेवण देण्याचं काम अतिशय, तुम्ही जर क्वालिटी बघितली अतिशय क्वालिटी हॉटेलला लाजेल असं जेवण त्या बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू होतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं किती आम्हाला असं वाटत होतं की एवढा रिस्पॉन्स आजचा बघता रोज कमीत कमी 1000-1200 लोक त्या ठिकाणी जेवण करणार। सर्वसामान्य कष्टकरी माणूस, मग तो शेतकरी असू किंवा बिगर शेतकरी असू, आम्ही भेदभाव करणार नाही। मानवतेच्या दृष्टीनं हे जेवण आम्ही त्या ठिकाणी करतोय बाजार समितीच्या माध्यमातून एक पुण्याचं काम आणि हे काम करत असताना हे चाकणचं जे आराध्य दैवत चक्रेश्वर महाराज, तुम्ही भोजनालय नावच चक्रेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिलं आहे। खेडला करताना सिद्धेश्वर महाराज भोजनालय त्या ठिकाणी दिलं आहे आणि स्थानिक दैवत हे सगळं करताना परमेश्वराचा आशीर्वाद देखील लाख मोलाचा आहे आणि अतिशय पवित्र काम। आमच्या दृष्टीने एखादी बिल्डिंग, एखादं कॉन्क्रीट हे काम तर होईलच, परंतु मानवतेच्या दृष्टीने इथं आलेल्या माणसाला शुद्ध प्यायला पाणी, चांगली टॉयलेटची व्यवस्था आणि भोजन हा आमचा जो अजेंडा आहे त्या अजेंड्यातलं सगळ्यात पहिलं काम भोजनाच्या निमित्तानं आजपासून प्रायोगिक तत्त्वावरती चालू होत आहे। 3 तारखेला त्याचा अधिकृत शुभारंभ आदरणीय पवार साहेबांनी राज्यातल्या सगळ्या नेतेमंडळींच्या हस्ते करणार आहे आणि चिरकालपणानं ही संकल्पना आम्ही जे त्याचं कॅबिनेट केलं आहे ते अखंडपणानं मी उद्या सभापती असू, आमचं संचालक मंडळ असू, अखंडपणाने हे कसं चालू राहील याची सगळी प्रक्रिया, सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेली आहे आणि चिरंतन कालपणानं त्या चाकणच्या पंचकृषीमध्ये मला खात्री आहे, विश्वास आहे की चक्रेश्वर महाराजांच्या आशीर्वादानं अनंत काळापर्यंत हे भोजन व्यवस्था आणि अनंत काळापर्यंत लोकांची सेवा करण्याची संधी बाजार समितीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू राहील। जेवणामध्ये चपाती, भात, वरण, एक सुकी भाजी, एक पातळ भाजी असा मेनू देण्यात येणार आहे। हमाल मापाडी असेल, खऱ्या अर्थाने कष्टकरी हा घटक आहे आणि मी त्या मतदारसंघातून निवडून येतो। तर आज हे सर्व गरीब लोकांना या ठिकाणी अन्नदान करण्याचं पुण्य आमच्या सर्व संचालक मंडळाला लाभलं, तरी या वतीने याचा सर्व शेतकरी असतील, हमाल मापाडी असतील यांनी सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी बाजार समितीच्या वतीने विनंती करतो।